ब्राह्मण संघ भुसावळ आणि नुपूर कथ्थक डान्स अकॅडमी भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दीपावली पहाट दरवर्षी मेजवानी देतात. नुपूर अकॅडमी जी आहे भुसावळमधली, प्रेक्षकांना, रसिकांना, कलारसिकांना, कला शिक्षकांना, कला चित्रकारांना दरवर्षी एक प्रकारची मेजवानी दिलेली असते आणि अप्रतिम सुंदर, अगदी म्हणजे त्याला शब्दच नाही, अशा लहानपासून तर थोरांपर्यंत, स्त्रियांपर्यंतचे नृत्य अकॅडमीमध्ये पाहायला मिळतात. मी नुपूर अकॅडमीचे जे रमाकांत भालेराव आणि चारू भालेराव यांना आमंत्रित करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे. रमाकांत आणि चारू हे नुपूर कला अकॅडमीचे अध्यक्ष आहे, फाउंडर आहे. अतिशय तळमळीने कार्य करत असतात भुसावळमध्ये. म्हणजे मी तर असं म्हणेल की भुसावळमध्ये नृत्याचा झेंडा उंच नेणारे हे प्रथमच आहे माझ्या दृष्टीने. कोणीच याला डिनाय करू शकत नाही. रमाकांत, तुम्ही या जी पहाट दिवाळी पहाट करून राहिलेले कार्यक्रम भुसावळमध्ये, त्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगावे. सगळ्यांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवसही सगळ्यांचा गोड व्हावा या उद्देशानेच हा कार्यक्रम असतो. एकंदरीत आपण बघतो की दिवाळीच्या वातावरणामध्ये आपल्याकडे अनेक कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये काही सांगीतिक आहेत, काही खाद्यपदार्थांच्या मेजवान्या असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरणं असतात. त्याच्यामध्ये नृत्याचंही सादरीकरण व्हावं हा एक उद्देश आहे, जेणेकरून शास्त्रीय आणि उपशास्त्रीय नृत्य जे आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं, त्याची लोकांमध्ये रुची निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यावरती विचार करून ते शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण की शेवटी हे आपलं भारतीय अभिजात संगीत आणि नृत्य आहे, हे आपलं टिकवलं पाहिजे. हे परंपरेने आपल्याकडे आलेलं आहे. आपण जर दीपावली ही परंपरेने त्या नियमानुसार साजरी करत असू, तर त्याला जोड जर आपण या भारतीय अभिजात संगीताची दिली, तर मला वाटतं तो आनंद नक्कीच आपण द्विगुणित करू शकू. या प्रमुख उद्देशानेच या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज केलं गेलं. ह्याच्यामध्ये 22 ते 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ह्याच्यामध्ये आपण शुद्ध कथक नृत्य पण बघितलं, सेमी क्लासिकल ज्याला उपशास्त्रीय म्हणतो आपण ते पण बघितलं आणि एकंदरीत सगळ्या मुलींचा जो उत्साह होता तो अतिशय उत्तम होता. फक्त आपण शिकायचं आणि पुढे जायचं एवढंच न करता आपण सादरीकरण करणारे कलावंत तयार व्हावे, ज्याला आपण परफॉर्मर म्हणतो, त्या उद्देशाने मुलांकडनं हे करून घेणं ही आपली जबाबदारी आहे असं समजून या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो. ब्राह्मण संघामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. ब्राह्मण संघाच्या वतीने देखील आम्हाला भरपूर सहकार्य या ठिकाणी लाभलं. ब्राह्मण संघ ही संस्था 100 वर्ष वैभवशाली कर्तृत्वाची आहे आणि एक गांभीर्य, एक पावित्र्य त्याच्यामध्ये आहे आणि अशा वास्तूमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करायला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येकानेच दिवाळीमध्ये असं सादरीकरण करावं की जेणेकरून आपण इतरांचाही आनंद द्विगुणित करू शकू आणि त्याच्यामध्ये आपल्यालाही समाधान मिळेल. पुनश्च एकदा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आर्टिस्ट विजन फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राजेंद्र जावळे सर, हे आवर्जून प्रत्येक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी उपस्थित असतात. त्यांनाही मनापासून आर्टिस्ट विजन फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्याला आणि प्रत्येक कलावंताला मनापासून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढेही आर्टिस्ट विजनने असंच सोबत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अतिशय कसलेले कला शिक्षक, नृत्य शिक्षक, त्यांच्या भात्यामध्ये तापलेले हे जे विद्यार्थी आहे, आज त्यांचा परफॉर्मन्स बघितला. खरोखर मी म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापासून मी दिवाळी पहाटला येतो, पहाट पाहण्यासाठी येतो, फोटोग्राफी करण्यासाठी येतो आणि आनंद लुटतो फोटोग्राफीचा. तर या लहान मुलांनी अतिशय सुंदर अशा त्यांच्या चपळता दाखवलेल्या आहे. मी आता मध्ये बसलेलो होतो त्यांच्यामध्ये. लहान मुलींनी मला, एका मुलीला म्हटलं, कार बेटा, म्हटलं तू आता ह्या मोठ्या मुलीने जसं नृत्य केलं तसं तुला पण वाटतं आहे का करायला? ती अगदी हो म्हणे, मला तसंच करायचं आहे, मला पुढे तसंच नृत्य शिकायचं आहे. इतकी भावना त्या मुलींमध्ये आलेली असते. म्हणजे जे ह्या तापलेल्या भात्यामध्ये घडलेले हे कलावंत आहे, नृत्याचे कलावंत आहे. चारू पाटील, त्यांच्या घरचं नाव चारू पाटील आहे, माझी विद्यार्थिनी आहे. चारू भालेराव, मी यांना विनंती करतो, त्यांनी तुमच्या अकॅडमीबद्दल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये तुम्हाला कशा अडचणी येतात, तुम्हाला ते कसे रिस्पॉन्स करतात, पॅरेंट्स कसे रिस्पॉन्स करतात आणि तुमची थोडीशी कार्यपद्धती थोडक्यात सांगावी अशी तुम्हाला विनंती करतो. सर्वांना नमस्कार. विद्यार्थी खूप आवडीने कथक नृत्य शिकायला येतात आणि पालकही त्यांना अगदी वेळेवरती क्लासला घेऊन येतात.
आणि जेव्हा विद्यार्थी सुरुवातीला शिकतात तेव्हा त्यांना खूप लवकर लवकर शिकायचं असतं. ते लगेच म्हणतात टीचर आता आम्हाला लगेच दुसरी स्टेप द्या. पण शास्त्रीय हे कठीण असतं. मग हळूहळू जसं त्यांना 2-3 आठवडे गेले की कळतं की नाही, शास्त्रीय नृत्य इतकं सोपं नाही आहे. हळूहळू ते आत्मसात करावं लागतं आणि मग विद्यार्थी बारकावे टिपून ते खूप सुंदर प्रकारे सादर करतात. तसेच पालकही त्यांचा खूप मोठा सहभाग असतो यामध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर सोडण्यासाठी. आणि काही पालकांना तर एवढी आवड आहे की त्यांना असं वाटतं की मी नुसतं बसण्यापेक्षा 1 तास माझ्या मुलीला तर वेळेवर इथे आणते, पण तेवढा वेळा मी माझा वेळ का वाया घालवायचा, मी सुद्धा शिकते. तर काही पालकसुद्धा इतकं सुंदर शिकतात कथ्थक आणि त्यांनी काहींनी आता सादरसुद्धा केलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही आता कथ्थक नृत्यसुद्धा सुंदर प्रकारे सादर करावं. आणि या कार्यक्रमामार्फत त्यांना आपलं जे ट्रेडिशनल आहे ते जपता येतं. जसं आता या कार्यक्रमामध्ये त्यांनी परकर पोलकं घातलेलं आहे. सगळ्या मुलींनी घागरा, ओढणी हे सगळं आपलं जसं पारंपरिक वेशभूषा आहे तीसुद्धा त्यांनी सुंदर प्रकारे जपली आहे. धन्यवाद. या नृत्यामध्ये केवळ असंही चालत नाही किंवा कसंही करा, त्याच्यामध्ये त्यांचे पोशाख, त्यांचे मुलांना त्याचं नृत्य, त्यांच्या स्टेपिंग हा सर्व विचार करून आपले जे गुरु असतात, आपले जे शिक्षक असतात ते विद्यार्थ्यांना घडवत असतात. आणि यामध्ये तुम्हाला छोट्या मुलांचा कसा काय रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? लहान मुलांना आता आधी असं वाटतं की 1, 2, 3, 4च हे किती दिवस चालणार आहे. ते उभे राहतात अगदी. आणि मग जेव्हा त्यांना ताल कळतो, त्यांना आम्ही बोलायला शिकवतो की हे असं बोलायचं असतं ताल. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांचा एक वेगळा आनंद लुटतात. आणि मग जसा तो आनंद लुटतात तसे ते हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर येतात आणि तेव्हा आम्हाला कळतं की हो, हे नृत्याचा आनंद घेत आहेत. खरंच पाब्लो पिकासो म्हणतो की एव्हरी चाइल्ड इज ॲन आर्टिस्ट. प्रत्येक जो चाइल्ड असतो तो आर्टिस्ट असतो. वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर संस्कार करून त्याच्यातल्या कलागुणांना हेरून कला शिक्षक, आईवडील त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्यातल्या कलांना बाहेर आणून त्यांच्याशी एक प्रयत्न करत असतात की त्यांनी चांगलं नृत्य शिकावं, कला शिकावी. यामध्ये अजून काही पॅरेंट्ससुद्धा आलेले आहे. मी पॅरेंट्स यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलांना कसं प्रोत्साहन करतात आणि तुम्हाला कसे ते रिस्पॉन्स देतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल कशी अपेक्षा ठेवलेली आहे? ॲक्च्युली त्यांना म्हणजे सर तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव गणसिंग पाटील. मी MSCBला अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे दीपनगरला. माझ्या मुलींनी मागच्या वेळेस नुपूर महोत्सवला आम्ही आलो होतो. त्यावेळेस महोत्सवला आल्यानंतर मुलीलाच आवड झाली. आता आम्ही 4 महिने झालेत मुलीला क्लास लावून. दररोज क्लास म्हणजे नृत्याचं जेव्हा क्लास आहे, मॅडमकडे जायचं आहे, तर आवर्जून ती 4, 4:15 पासून रेडी होते आणि 5ला एक्झॅक्ट गेल्यानंतर बरोबर 6, 6:15पर्यंत येतात आणि खूप आवड झालेली आहे. आणि आपलं भारतीय नृत्य आणि संगीत शिकण्याची त्यांची आवड पाहून आम्हाला पण आनंद वाटतो. खरं पाहिलं तर हे पॅरेंट्सवर अवलंबून असतं. आपल्या मुलाला नृत्य शिकायचं आहे आणि त्याची मनातली इच्छा जर पूर्ण नाही केली तर त्याला नृत्य शिकायचं आहे आणि तुम्ही म्हणाल काय नृत्यामध्ये ठेवलं आहे, त्याला जर मोटिवेट नाही केलं तर तुम्हाला विद्यार्थीसुद्धा रिस्पॉन्स देत नाही. हे पालकांचंसुद्धा तेवढंच कर्तव्य आहे की त्याच्या मनामध्ये जे आहे ते त्यांना करू द्यावे. तुमची मुलगी आलेली आहे इथे? हो. कोण आहे? यांची मुलीने अतिशय सुंदर नृत्य केलं होतं. तुझं नाव काय रे बेटा? यज्ञा गणसिंग पाटील. यज्ञा गणसिंग पाटील. गणसिंग पाटील. कोणत्या शाळेला आहे तू? सेंट अलोयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल. कॉन्व्हेंट हायस्कूलला. तुला काय वाटतं नृत्याबद्दल? मला नृत्यामध्ये आता खूप आवड आली आहे. अजून ते शिकवायचे टेक्निक्स अजून त्याने पण मला खूप आवड आली आहे. असं वाटतं की आता मिस म्हणते की तुम्हाला इथे चलू शकता तुम्ही, तर असं वाटतं की आता जाऊन तिथे आता पुढचं लगेच आपण शिकून घ्यायला पाहिजे. किती उत्सुकता आहे बघा यायची. आणि या दिवाळी पहाटला आल्यावर त्या मोठ्या मुलींनी आणि लहान मुलींनी काही नृत्य केलं. त्या मोठ्या मुलींनी नृत्य केल्यावर तुला काय वाटलं त्याचं? खूप चांगलं वाटलं की जसं आपण ह्या मोठ्या मुलींसारखे शिकायला पाहिजे. एक्झॅक्टली. याचसाठी हा उद्देश असतो नुपूर अकॅडमीचा, दिवाळी पहाटचा, की लहानांपासून तर मोठ्यापर्यंत यावे आणि ते मोटिवेट व्हावे आणि त्यांनी काहीतरी विचार करावा की नाही आपल्याला नृत्यामध्येच आपल्याला करिअर करायचं आहे किंवा नृत्यामध्येच आपल्याला चांगल्या डिग्री करायच्या आहे आणि नृत्यामध्ये त्यांचं भवितव्य करायचं आहे. धन्यवाद. अजून एक विद्यार्थिनी आलेली आहे, अतिशय सुंदर आणि अप्रतिम.
म्हणजे मी मोबाईलमध्ये व्हिडिओग्राफी करताना तो कॅमेरा कसा फिरवा हा मला प्रश्न पडायचा. इतकं फास्ट नृत्य होतं. शेवटी वाईड अँगल ठेवून दिलं आणि वाईड अँगलमधून यांचं नृत्य कॅच केलेलं आहे. तुझं नाव बेटा? माझं नाव लतिका प्रदीप श्रीखंडे आहे. जोरात बोल जरा. माझं नाव लतिका प्रदीप श्रीखंडे आहे. लतिका प्रदीप श्रीखंडे, अप्रतिम हिचं नृत्य झालेलं आहे. तू कोणत्या शाळेला आहे बेटा? मी सेंट लायसेस कॉन्व्हेंट हायस्कूलला आहे. कॉन्व्हेंट हायस्कूलला. तुझे आईवडील तुला प्रोत्साहन करतात? हो. तुला काय वाटतं या दिवाळी पहाटमधून तुला काय शिकायला मिळतं? मला आवड आहे आणि मला माझं करिअर सेट करायचं आहे कथ्थकमध्ये. तुला कथ्थकमध्येच करिअर करायचं आहे? आणि दिवाळी पहाटमध्ये एक नवीन आवड असते. तुला हे जे नुपूर अकॅडमीचे जे शिक्षक आहे चारू भालेराव आणि रमाकांत भालेराव, हे तुला कशा पद्धतीने शिकवतात? तुला मोटिवेट कसे करतात किंवा त्यांची पद्धत तुला कशी आवडते? मला खूप छान आणि बारकावाने शिकवतात. मला खूप छान सांगतात की बेटा असं कर, आणि मला नाही जमलं तर मला त्याची प्रॅक्टिस करायला लावतात आणि खूप छान शिकवतात. बरोबर आहे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. जितकी मग कलाचं क्षेत्र कोणतंही असो त्याला प्रॅक्टिस लागते. विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही प्रोग्रेस करू शकतच नाही. तुला आईवडिलांचा कसा रिस्पॉन्स मिळतो? मला माझे आईवडील खूप शिकवतात. तुझे आईवडील आलेले आहे इथे? प्लीज. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव डॉक्टर प्रदीप श्रीखंडे. डॉक्टर प्रदीप शिखंडे. आपण कुठे काम करता? मी वेटनरी डॉक्टर आहे सर. तुम्हाला तुमच्या तुम्ही दिवाळी पहाटला आलेले आहे, तुम्ही तिचं नृत्य पाहिलंच असेल. तुम्हाला तिच्या नृत्याबद्दल आणि तिचे करिअर करण्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतात? मी जसं सांगू शकतो सर की तिला त्या गोष्टीची आवड आहे आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला आदर आहे. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे की तिला एक ग्राउंड पण छान मिळालेलं आहे. तिचे शिक्षक, त्यानंतर तिच्या शिक्षिका तिला चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि एक कलेविषयी आम्हालाही तिच्यामुळे आवड निर्माण झाली. आम्ही वेळात वेळ काढून तिथे आलो. आम्ही त्यांचं सर्व नृत्य वगैरे पाहिलं तर आम्हालाही कुठेतरी वाटतं की आम्ही पण जर लहान असते तर आम्ही तिथे ॲडमिशन घेतली असते. धन्यवाद. म्हणजे बघा, पालकांनासुद्धा मनापासून एक आनंद असतो. तुझी आई आलेली आहे बेटा? तुझी आई आलेली आहे? अच्छा, नमस्कार. आपलं नाव? मालती प्रदीप श्रीखंडे. मालती प्रदीप शिखंडे. मी टीचर आहे. हे शिक्षिका आहे. त्यांची एक मुलगी आहे. तिचं नाव काय सांगितलं जो? लतिका. अप्रतिम तिने नृत्य केलेलं आहे. आता लेकीबद्दल तुम्ही आज दिवाळी पहाटसाठी तुम्ही आले, तिचं नृत्य पाहिलं, तुम्हाला कसं वाटलं त्या नृत्याबद्दल? मला खूप आनंद वाटला त्याबद्दल. आणि खरं सांगायचं तर तिचे जे शिक्षक आहेत त्यांनी जे तिला मोटिवेट केलेलं आहे त्याबद्दल खरं सांगायचं तर त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि माझ्या मुलीला ते एक प्लॅटफॉर्म देत आहेत आणि ते ठिकठिकाणी तिला मोटिवेट करतायत आणि अजून ते तिला नृत्यामध्ये पारंगत करून पुढे नेण्याचा प्रयास करत आहेत. आणि आम्हालाही ते सांगतात की ती छान करते, अजून तिच्याकडनं रियाज करून घ्या. त्यांची जी सांगण्याची पद्धती आहेत, आमच्याशी जे पॅरेंट्सशी त्यांचा संवाद असतो तो खूप छान असतो. म्हणजे इतर ठिकाणी मी असं बघितलं आहे की काही गुरुवर्य जे आहेत ते पालकांशी त्यांचा इतका संवाद नसतो, परंतु इथं यांचे जे विद्यार्थिनीचे जे माझ्या मुलीचे जे गुरु आहेत चारू मॅडम, त्या ज्या आहेत ना त्या आम्हाला बोलवतात आणि ते वेळोवेळी आम्हाला सांगत राहतात की तुम्ही तुमच्या मुलीला असं मोटिवेट करा, तिला घरी ही प्रॅक्टिस घ्या आणि त्यातल्या त्यात कोणते अलंकार लागतील, कसं राहायला पाहिजे, संस्कृतीची जाणीव करून देतात. आणि विशेष म्हणजे दिवाळी पहाट हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या संस्कृतीला धरून आहे आणि आपल्या संस्कृतीच्या निगडीत असल्याकारणाने मुलांना आणि इतर आपल्या समाजामध्ये ते एक रुजू करू पाहतात की ही जी कला आहे ती अजून वाढत जावी. म्हणजे मी जनरली हेच बघितलेलं आहे की पॅरेंट जे आहेत ते मुलांना वेस्टर्नकडे वळवतात, परंतु शास्त्रीय नृत्य जे आहेत त्याच्यासारखं नृत्य कोणतंच नाही. भारतीय संस्कृतीतील नृत्य हे जगामध्ये सगळ्यात सुंदर आणि मार्मिक नृत्य आहे असं यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलीला करिअर याच्यामध्येच करायचं आहे? हो, माझ्या मुलीला करिअर यातच करायचं आहे आणि तिचे जे गुरु आहेत ते तिला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. ते जसं जसं मार्गदर्शन करतील तसं आम्ही आमच्या मुलीला पुढे नेऊया. म्हणजे हे ज्या मुलीची आई आहे, वडील आहे, हे क्रेडिट देऊन राहिलेले आहे की तिच्या मुलीने अतिशय सुंदर करून राहिले आणि अजून पुढे करणार आहे. नुपूर अकॅडमी, कथ्थक अकॅडमीलाच क्रेडिट देऊन राहिलेले आहे. कारण गुरुच जो असतो तो मुलांना घडवू शकतो.
गुरुजवळ एक प्रकारचं त्याच्याजवळ एक असं वेगळं टेक्निक असतं, ते कोणाला दुसऱ्यांना सांगता येत नाही. त्या टेक्निकनुसार शिकवल्यावर त्यांच्या भात्यामध्ये निर्माण झालेले विद्यार्थी निश्चितच आपल्या भारताच्या नाव कमवतील. आणि तुम्ही दिवाळी पहाटला अतिशय सुंदर मेजवानी भुसावळकरांना दिले त्याबद्दल तुमचेही स्पेशल आभार आणि नुपूर अकॅडमीचे देखील मी आभार मानतो. AVF राजेंद्र जावडे, सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ. धन्यवाद. थँक्यू.